हॅलो. सो आपण बघूयात आम्रखंड घरी कसं तयार करायचं. तर मी क्वार्क आणलं होतं आणि ते एका फडक्यात पूर्ण बांधून घट्ट त्याचं जेवढं पाणी होतं ते सगळं पिळून घेतलं, रात्रभर ठेवलं आणि त्याच्यानंतर सकाळी उठून ते थोडं घोटून घेतलं. त्याच्यामध्ये साखर टाकली आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे एक मँगो होता, सो त्याचा मी थोडा ज्यूस काढला, पल्प काढला आणि तो त्याच्यामध्ये टाकला आणि तुम्हाला जर हवं असेल फ्लेवरसाठी तुम्ही थोडंसं हनीसुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे हनी नव्हती त्याच्यामुळे मी मँगोचा पल्प टाकला, शुगर टाकली आणि मग पुन्हा ते खूप घोटून घेतलं. खूप वेळ घोटून घेतलं आणि चांगलं घोटून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी चांगलं मिक्स केलं आणि भरपूर वेळ मिक्स करून घेतलं दोन्हीही मँगोचा पल्प आणि ते क्वार्क आणि खूप मिश्रण झालं आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरनं वरती थोडे ड्रायफ्रूट्स टाकले. सो हे खूप इझी रेसिपी आहे. जर तुम्हाला हेल्दी आणि घरचं आम्रखंड खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप टेस्टी लागते घरी बनवलेला आम्रखंड आणि जर फ्रेश मँगो असेल तर आणखी खायला मजा येते. सो तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही आम्रखंडाची रेसिपी घरी ट्राय करून नक्की बघा. थँक्यू सो मच.